मित्रांनो, मी नरहरी झिरवळ यांचं समर्थन करत नाही ना, ते माझ्या जातीचे आहेत. लक्षात ठेवा, सध्या कसं झालेलं आहे, एखाद्याचं समर्थन करायचं असेल किंवा एखाद्याला विरोध करायचा असेल तर अनेक लोक जात पाहतात. परंतु बघा, नरहरी झिरवळ ना माझ्या जातीचे आहेत. परंतु लक्षात ठेवा, त्यांचा व्हिडिओ मी पूर्ण पाहिलेला आहे, जो सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे आणि त्यामध्ये अगदी स्पष्ट दिसत आहे. अहो, एखादा माणूस, लक्षात ठेवा, तसलं डॅश डॅश कृत्य करताना इतके मोठे माणसं, 2-3 माणसं तिथं रूममध्ये दिसत आहेत, असं असताना असा निर्णय कदापिही घेऊ शकणार नाही. म्हणजे स्पष्टपणे दिसत आहे की नरहरी झिरवळ यांना काहीतरी गुंगीचं औषध म्हणा किंवा त्यांनी काही XYZ काय पेय घेतलं असेल, त्या पेयामध्ये गुंगीचं औषध, नशेचं औषध त्यांना देण्यात आलेलं आहे. 100% बघा तुम्ही. एकंदर तुम्ही सुद्धा सोशल मीडियावरती हा व्हिडिओ आहे. लक्षात ठेवा, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे असे कोणतेही व्हिडिओ शेअर करायचे नाहीत. त्यामुळे तो कायद्याचा भाग असल्यामुळे त्याची लिंक मी तुम्हाला देऊ शकत नाही किंवा तो व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करू शकत नाही. परंतु जे बोलतो त्याला आधार आहे. सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत सुद्धा पोहोचलेला आहे. सगळीकडे लाखो करोडो लोकांनी पाहिलेला आहे. बघा, कालच नाना पटोले यांनी नाना पटोले नाही, विजय वडेट्टीवार यांनी अत्यंत महत्त्वाचं विधान केलेलं आहे. ते काय म्हटले बघा, की नरहरी झिरवळ यांना मुद्दामहून फसवलेलं आहे आणि फसवणारा एक माजी मंत्री आहे. म्हणजे जो अगोदर मंत्री होता, काही कारणास्तव त्याचं मंत्रीपद काढून घेतलं आणि त्याच मंत्र्याने सापळा लावून नरहरी झिरवळ यांना ट्रॅप केलं आणि फसवण्यात आलं. बघा, ज्यावेळेस माणूस नशेमध्ये म्हणण्यापेक्षा गुंगीचं औषध ज्यावेळेस त्याला देण्यात येतं त्यावेळेस माणूस शुद्धीमध्ये नसतो. त्याची तेवढी बॉडी सुद्धा शुद्धीमध्ये काम करण्याच्या अवस्थेमध्ये नसते किंवा काय आपल्या अवतीभोवती नेमकं काय सुरू आहे हे कळण्याची त्याची अवस्था संपलेली असते. आणि अशा अवस्थेमध्ये जर हे कृत्य झालं असेल, नाही तो तपासाचा जरी भाग असला तरी व्हिडिओवरून जवळपास 99.99% ठामपणे म्हणता येतं की हा एक सुनियोजित कट आहे आणि हा कट करणारा सुद्धा एक माजी मंत्री आहे. परंतु आपल्याकडे काय आहे, ना प्रबळ न्यायव्यवस्था आहे, ना प्रबळ राज्यव्यवस्था आहे. लक्षात घ्या. आणि असं असल्यामुळे यातील तो माजी मंत्री कोण हे कधीच बाहेर येणार नाही. आता बऱ्याच जणांना माहीत आहे. लक्षात ठेवा, मी सुद्धा एखादं नाव सांगू शकतो, तुम्ही सुद्धा ते नाव सांगू शकता, परंतु आपल्याला विना पुरावा ठामपणे बोलता येत नाही, मांडता येत नाही. मित्रांनो, आज अनेक विषयावर मी बोलणार आहे जे अत्यंत महत्त्वाचे आहेत. लक्षात ठेवा, जे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत होणं गरजेचं आहे आणि जे तुम्हाला अन्य कोणीही सांगणार नाही. मित्रांनो, बऱ्याचदा आपण काय करतो, समर्थन करताना किंवा विरोध करताना तो आपल्या जवळचा आहे का किंवा आपल्या जातीचा आहे का, आपल्या पार्टीचा आहे का, आपल्या धर्माचा आहे का याचा विचार करतो. जे चूक आहे त्याला विरोध करताना तो आपल्या जवळचा असला तरी सुद्धा कोणीही विचार करता कामा नये. लक्षात घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, सर्वात महत्त्वाचं नेमकं काय आहे हे सुद्धा प्रत्येकाने लक्षात घेणं गरजेचं आहे. ह्यांचं सध्या जो खेळ सुरू आहे, काल नाना पटोले यांनी जे विधानसभेमध्ये भाषण केलं, लक्षात ठेवा, ते अत्यंत महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला तो व्हिडिओ, नाना पटोले यांच्या भाषणाचा व्हिडिओ याच्या अगोदर टाकलेला आहे. ते भाषण तुम्ही प्रत्येकाने पहा. मी याच्या अगोदर सुरुवातीला जो व्हिडिओ बनवला होता, अगदी तीच कथा, तीच कहाणी नाना पटोले यांनी विधानसभेमध्ये सांगितलेली आहे. कशा पद्धतीने देशाची, राज्याची वाटचाल सुरू आहे. आणि तिकडं काल उत्तर प्रदेशमध्ये XYZ सध्या आरोपी जो पेरोलवर बाहेर आहे, ज्याला जो कन्व्हिक्टेड आरोपी आहे त्याचा गुन्हा सिद्ध झालेला आहे आणि तो आरोपी पेरोलवर बाहेर येतो आणि तिथं भारतीय जनता पार्टीवाले त्याचं उत्स्फूर्तपणे स्वागत करतात. त्याला पोलीस प्रोटेक्शन दिलं जातं. तो राम मंदिरामध्ये जातो, तिथं त्याला VIP दर्शन दिलं जातं. म्हणजे देश कोणत्या रामराज्याकडे चाललेला आहे हे आता उघड्या डोळ्याने पाहणं गरजेचं आहे. आता अजून एक महाराज आहे, त्याचं सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओनंतर मी व्हिडिओ तो बनवणार आहे. जो महाराज बघा, भारताच्या सरन्यायाधीशाला मारलेल्या
चपलाचं किंवा त्या बुटाचं जे फेकून मारण्यात आला त्याचं जाहीरपणे समर्थन करत आहे. म्हणजे महाराष्ट्र हा पूर्णपणे भोंदूंच्या कब्जामध्ये विळख्यामध्ये सापडलेला आहे. हे आता सुज्ञ माणसांनी जर तुम्ही आज केवळ ऐकत राहिलात, बघत राहिलात उघड्या डोळ्याने, तर तुमच्या येणाऱ्या पिढ्या सुद्धा वाचणार नाहीत. त्यामुळे सुज्ञ माणसांनी, ज्यांचा विवेक अजून जागृत आहे, अशा माणसांनी आता एकत्रित येणं गरजेचं आहे. नाहीतर काय म्हणतात, म्हातारी मेल्याचं दुःख नाही परंतु काळ सोकावता कामा नये. आपलं मत जास्तीत जास्त कळवा आणि तो मंत्री कोण आहे, तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.